सागर यांच्यासाठी। ओ इथं मात्र सुरेख चेंडू पंच कळवतायत वाईट बॉल आहे यावेळेस विचार करून या ठिकाणी निर्णय दिला गेलेला आहे। यावेळेस पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आहे। या अवांतर धावेने धाव फलक पुढे येताना पाहायला मिळेल। धाव फलकावरती धावा असतील त्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नीलजी शिंदे फलटण तालुक्याचा असणारा खूप मोठा अनुभव। बरेच मॅचेस आपण पाहतोय, बरेच मॅचेस मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो। सतपाल खाडे वा 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 अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। आनंद सर काय गोलंदाज आहे बघा, गोलंदाजी म्हणजे कशा पद्धतीचं मिश्रण हवं त्याचं उदाहरण मात्र दाखवतोय सतपाल खाडे। आता सर आपण जर पाहिलं तर फील्ड ओपन झालेली आहे, क्षेत्ररक्षण फुटलेलं आहे। आता मात्र इथं सतपालची जादू चालणं गरजेचं असणार आहे। मला सतपालवरती विश्वास आहे। सतपालने अनेक वेळा असा कारनामा केलेला आहे। पाहूया सतपाल काय करणार। वा वा आणखीन एक यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय। सतपाल मात्र भारी पडायला लागलाय सागर निकम वरती। इथं मात्र सतपाल खाडे थांबायचं नाव घेत नाहीये। अशी जर गोलंदाजी राहिली ना तर सर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार यात काही शंका नाही। ब्रेक थ्रू मिळो अथवा ना मिळो मात्र निर्धाव चेंडू आला तर दबाव वाढत जाणार आहे यात शंका नाही। प्रेशर दोघांनाही आपण पाहतोय, दोन्ही बाजूने प्रतिस्पर्धी आपण पाहतोय, ताकद मोठी आहे। हो स्विच हिटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय बघा, चेंडू हळुवारपणे मात्र शरीराचा वेध घेतोय। तिथं मात्र सागर निकमला मात्र चेंडू मात्र पट्ट्यात येत नाही आणि निर्धाव चेंडूची मात्र इथं सांगता होते। आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सतपाल खाडे लवपाटचे 3 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत। याच गोलंदाजीची गरज असणार आहे। यासाठी सतपालला या ठिकाणी बोलवलंय निंबोरीचा संघ सांगतोय। पुन्हा एकदा बॅटची कडा इथं आपण पाहतोय। विकेट किपर चेतन चिंचकर यांचा मात्र सहारा मिळाला नाही। इतिहासात नाव कोरण्याची संधी आपण पाहतोय। सर आज आपण संधी ऐकण्यावर बोलण्यावर वागण्यावर नसते, संधी असते मात्र घडवण्यावर असते। संधी घडवणं हातात असतं, ज्यावेळी हातात कधी असतं ज्यावेळी आपल्याला संधी मिळते त्यावेळी मात्र आपण संधीचं सोनं करतो, त्यावेळी मात्र संधी असते। संधीचं सोनं तुमचं काम मात्र इतिहासामध्ये नोंद करतं। ते मात्र आज गोलंदाज घडवणार की फलंदाज धावा बनवायचे आहेत। सबमरीन टाइप डिलिव्हरी पाणबुडी सारखा मात्र आपण पाहतोय। चेंडू पडल्यानंतर खालून मात्र गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। गोलंदाजी निकम यांची बॅट मात्र वरतून फिरताना आतापर्यंत जर आपण पाहिले तर लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव टाकलेत। पहिला जर चेंडू वाईड येत नाहीये तर नक्कीच मेडन ओव्हर म्हणायला हरकत नव्हतं। आतापर्यंत काय गोलंदाजी केली सतपाल खाडे। शेवटचा एक चेंडू, या चेंडूवरती जर ब्रेक थ्रू मिळाला तर मात्र चित्र बघण्यासारखं असणार आहे। बघा सर नेहमी आपण पाहतो जवळचे प्रतिस्पर्धी ज्यावेळी असतात ना बघा, मी आताच म्हटलं होतं जे जवळचे प्रतिस्पर्धी असतात ना एकमेकाची ताकद एकमेकाला माहित असतं आणि त्यावेळी मात्र आपली कमजोरी एक दुसऱ्याला ज्यावेळी माहित असते ना। 37 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत। आपण पाहतोय यावेळेस तिसरं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले। सतपाल खाडेने काय गोलंदाजी केली सर। वाईट चेंडू जर वगळताना 6 चेंडू निर्धाव टाकलेत, तो जर वाईट येत नाहीये तर मात्र आणखीन सुरेख गोलंदाजी म्हणली असती हरकत नाही। एकच धाव केवळ खर्च केलीये। यावेळेस मात्र पुढचे षटक